पकडून घ्या फक्त. हा आता झालं सर. आता झालं. रामकृष्ण दीपक ये ना. रामकृष्ण हरी. मी आता पुण्यनगरी देहू या ठिकाणी भंडारा डोंगरावर आहे. ज्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य, त्या ठिकाणी बाजूला एक वृक्ष आहे. तिथं संत तुकाराम महाराज अभंग लेखकर याच ठिकाणी त्यांच्या पत्नीचं पण मंदिर आहे. ज्या ठिकाणी त्यांना महाराजांना भाकऱ्या घेऊन येताना किंवा भाजी भाकरी घेऊन येताना पाय काटा उठला, पांढरा तुकडा, अशा प्रकारचे फार महात्मा असलेली ही वास्तू भंडारा डोंगर हे प्रसिद्ध आहे. आमचं सौभाग्य आहे की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आम्ही या भक्ती मार्गाच्या या परिसरामध्ये साजरी करत आहे. खूप छान. आमच्या सौभाग्याची दीपाली माऊलीला मी हार्दिक शुभेच्छा देतो. पांढरा चरणी संत तुकाराम महाराजांच्या साक्षीला रामकृष्ण विठ्ठल केशव मंत्रहात पावा सर्व काळ याहून असतारिक सादर वाहनाची आनंद वाटी का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणंत बली घेत असे. त्याप्रमाणे थोडंसं शांत सुचनाने आपण या मार्गावर आलेल्या सर्व भाविकांना माझा रामकृष्ण हरी. आणि हे माझं नामस्मरण आहे. भगवद्गीता, संत तुकाराम गाथा, सार्थ ज्ञानेश्वरी, पंचरत्न संत हरिपाठ आणि नाममंत्र जपाच्या 5 प्रकारचं लेखन या ठिकाणी मी चालू आहे गेल्या अनेक दिवसापासून. तर हे सौभाग्य आहे की आज या पवित्र ठिकाणी मंगल प्रसंगी, मंगल दिवशी, मंगल स्थळी तुकाराम महाराजांच्या साक्षीनं या ठिकाणी माझं एक रामकृष्ण लेखन करत आहे. विठ्ठला केशवा माधवा रामकृष्ण विठ्ठला भंडारा डोंगर या ठिकाणी असे अनेक ठिकाणी मी या ठिकाणी जाऊन सार्थ ज्ञानेश्वरीचं लिखाण केलेलं आहे. गाथा संत तुकाराम गाथेचं केलेलं आहे. भगवद्गीताचं केलेलं आहे. पंचरत्न संत हरिपाठ या ठिकाणी रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा, रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा, रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या लेखनाचं वहीचं माझं पान आहे ते प्रत्येक ठिकाणी जिथे इथं मंदिर उभारणी आहे, मूर्ती स्थापना आहे, त्या ठिकाणी आमच्या भगवंताच्या चरणी, उदाहरणार्थ आजुलीला जे मंदिर आहे राम मंदिर, त्या मूर्तीच्या चरणी आपण लिहिलेल्या सार्थ ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, पंचरत्न संत हरिपाठ, भगवद्गीता याचं लेखन त्या ठिकाणी सुपूर्द केलेले भगवंताच्या. त्यामुळे झालेली सेवा ही पाठवण्यासाठी अर्पण करून रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा, रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा अशा पद्धतीने जय जय रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा. फार सुंदर. रामकृष्ण उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली, संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडियाला संपुष्ट हे हृदय पोटी गरुडी पोटी साठवू तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. लग्नाच्या वाढदिवसाला कुणी अनेक ठिकाणी आतापर्यंत आम्ही पण गेलो, आपल्याला काही दोष द्यायचा नाही, परंतु उशिरा का होईल असं वाटलं की आज लग्नाचा वाढदिवस आहे. 27 वर्ष पूर्ण झालेली आहे. माझी मुलगी डॉक्टर आहे नागपूरला, मुलगा पुण्याला असतो, पण दोघंच आहे. आमचे सचिन माऊली आमच्या मंडळीचा लहान भाऊ आला भेटायला आवर्जून, त्याची पत्नी आली, मुलगी आली. मग यांना घेऊन आपलं चल आपल्या देवाच्या दारी सुभाक्षण बरी त्याने मुक्ती त्याने साधलेली आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. खूप छान. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. शुभेच्छा मनापासून. असाच आनंदात राहा. हे विठ्ठला केशवा माऊलीच्या चरणी अर्पण आहे. तुम्ही पण लावलं काही हरकत नाही. तुम्हाला पण लागते माऊली. आणि आमच्या सौभाग्यवतेला पण आता रामकृष्ण. सगळ्या तुम्ही सुद्धा सचिन माऊली या नाही. अहो कोणी नसलं तर ती आई सारखीच आहे. मला काय ते म्हणायचं काय ना आवडतं नाही आवडत. ओके ओके चला. ती लेख आहे. तर असं पुढे सुरू झालं नाही आम्ही पनवेलवर नाही त्याच्यात एक फोटो एक आठवण येत आहे. मुवमेंट चालू आहे ना. हा. चला छान. फारच सुंदर. हरे विठ्ठला केशवा हरे विठ्ठला केशवा माधवा पांडुरंगा पंढरनाथ उजळले भाग्य आता अवघी चिंता वागली, संत दर्शन्याम पद्मनाभ जोडलेला संपुष्ट हे हृदय पोटी करुणी पोटी साठवून तुका म्हणे होता ठेवा तो या भावाचा पडला. हे विठ्ठला केशवा माधवा. मी विठ्ठलराव देऊचा माजी ग्रामपंचायत सदस्य कंपनी सर्व्हिसला होतो. गेली 22 वर्ष रोज 2 तास येते तुकाराम महाराजांची माहिती
येणाऱ्या भाविकांना 5-5 मिनिटं सांगतो. क्या बात आहे. महाराष्ट्रात फिरून हा. विनामूल्य शाळेच्या विद्यार्थ्यांना आजचा विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराज या विषयावर वा वा वा. त्याच्यानंतर परदेशी लोक इथं आल्यानंतर त्याच्यासाठी मी 2 ते 2.5 मिनिटं इंग्रजी पाठ करून दिले. त्याचं कारण साहेब इथं आल्यानंतर ते लोक पहिला प्रश्न विचारतात, व्हॉट इज दिस. वा. मग मी रोज एक वाक्य पाठ केलं. माझं शिक्षण नाही पण 3 मिनिटात इंग्रजी बोलतो. हा. तो वेळ असेल ते 5 मिनिटं बसा. 100% 5 मिनिटं मी माहिती सांगतो. क्या बात आहे. ऐका, तुम्ही जाऊन आता माझा टायमिंग तुमचं नाव झाला. काय? विठ्ठल काळोखे. विठ्ठल काळोखे. माझ्या समवेत आमचे विठ्ठल काळोखे मावळे आलेल्या भाविकाचं, आता मी सुद्धा एक त्याचा भाविक या नात्याने मी त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्यांनी पण माझं स्वागत श्रीफळ देऊन केलेलं आहे. तर त्यांनी जी काही ज्ञानसंपदा ग्रहण केलेली आहे, तुका म्हणे होता ठेवा तो या भावात सापडला. हा ठेवा आहे. आज आमचं भाग्य आहे की या ठिकाणी आलो. खूप छान धन्यवाद. रामकृष्ण हरी मावळे. रामकृष्ण हरी. मग सर